पश्चिम आशियाई युद्धाच्या जो आता पार्श्वभूमीवर एकंदरीतच बघायला गेलं तर इस्रायल, अमेरिका आणि इराण या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जर आता बघायला गेलं तर आपण आता कोल्हापुरात आहोत. ह्याच युद्धाची झळ कुठेतरी कोल्हापूरकरांना बसली असं म्हणायला काही हरकत नाही. मी आता जिथं उभा आहे तिथं मोठ्या प्रमाणात ज्या रांगा आहेत पेट्रोल भरण्यासाठी त्या नागरिकांच्या त्यात आपण पाहू शकतोय. एकंदरीतच बघायला गेलं तर कोल्हापुरातून साधारण काल रात्रीपासून ज्या अफवेला ऊत आलं होतं की पेट्रोल महागणार, पेट्रोल संपणार, पेट्रोलचा पुरवठा कमी होणार, अशा प्रकारच्या ज्या काही सोशल मीडियावर अफवा आहेत त्या अफवांचं कुठेतरी एक हे जे आता परिणाम आहे तो आपण आता पाहू शकतोय. मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत, कोल्हापूरकर आहेत, ते रस्त्यावर उतरलेले आहेत ते फक्त आणि फक्त पेट्रोल भरण्यासाठी. एकंदरीत जर बघायला गेलं तर कोल्हापुरातून यामध्ये काही महिलांचा देखील समावेश आहे, काही तरुण वर्गाचा समावेश आहे, ज्येष्ठ नागरिकांनी भर उन्हात जवळपास आता 2 ते 2:30 वाजलेले आहेत, 2:30च्या दरम्यान भर उन्हात हे जे काही रांगा आहेत ते आपल्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. 4 व्हीलर्स एकीकडं त्यांनी जवळपास रस्त्यापर्यंत ह्या ज्या काही रांगा आहेत त्या रांगा गेलेल्या आहेत. जर आता आपण पाहू शकतोय एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवर काही आपल्याकडे नागरिक आहेत ते आता पेट्रोल भरणारे आलेले आहेत. दादा, काय नेमकं सांगशील, किती वेळ उभा आहेस आणि काय आता झालं 10 मिनिट. आता झालं काय नेमकं तुला माहिती नेमकी काय मिळाली? पेट्रोल संपणार आहे. पेट्रोल संपणार आहे. कुठं नेमकी वाचलीस ही सगळी माहिती? नाही, मित्रांनी सांगितलं. मित्रांनी सांगितलं. मित्रांनी सांगितली, कुठून तरी बघायला गेलं तर सोशल मीडियावर आणि याच्यावर जे काही चर्चांना ऊत आलेला आहे तो मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम आपण बघू शकतोय. काका, काय किती वेळ तुम्ही नाही, आत्ता झाला, अर्धा तास झाला. अर्धा तास झाला. अर्धा तास झाला तुम्ही रांगेत आहे. 2 वाजले भर उन्हात तुम्ही आता काय करणार, इलाज नाही. आता सकाळपासून त्या हुतात्मा पार्कातल्या पंपावर नव्हती गर्दी, आत्ता चालू झाली गर्दी. काय नेमकं काय म्हणजे हुतात्मा पार्काच्या इथल्या पंपावर नेमकं काय सांगण्यात? काय सांगत नाही, तिथं मीच भरलेलं नाही कारण पेट्रोल होतं म्हणून. आणि आता गर्दी बघून आता टाकायची इच्छा झाली. आता आपण बघू शकतोय गर्दी मोठ्या प्रमाणात जे आपल्या केल्याचे कोल्हापूरकर आहेत ते एकंदरीत आपल्याला पाहू शकतोय. नेमकं यामध्ये काही महिलांचा देखील आपल्याला समावेश आहे. ताई, काय नेमकं सांगाल तुम्ही? आता किती वेळ झाला उभं? 15-20 मिनिटं तरी झाली आम्ही थांबलो इथे. काय नेमकं तुम्हाला काय माहिती मिळाली होती जेणेकरून तुम्ही हा, माहिती मिळाली होती, सोशल मीडियावरून मिळाली होती. सकाळी पण आम्ही सकाळपासूनच गर्दी होती, जातानाच बघितलं होतं आम्ही. त्यामुळे म्हणलं टंचाई होते, बाहेर जाण्याचं अवघड होतंय. म्हणजे भरपूर रेग्युलर आपल्याला बाहेर जावं लागतंय. पेट्रोल नसेल तर गोष्टी कशा म्हणजे आपण वर्कआउट करणार. तर वर्किंग वुमनसाठी एक मोठ्या प्रमाणात तशी गरजेचं आहे. काय किती वेळ साधारण याच्यामध्ये काय नेमकी तुम्हाला माहिती मिळाली? कारण पेट्रोलची टंचाई होणार आहे, पेट्रोल पण महाग होणार आहे असं समजलं होतं. त्यामुळे मग आम्ही आलो पेट्रोल भरायला. कारण रोज तर बाहेर जायलाच पाहिजे, घरात तर थांबू शकत नाही. म्हणायला गेलं तर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी असेल किंवा कुठल्याही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा पुरवठा कुठेही खंडित होणार नाही असं सांगितलेलं आहे, पण तरी पण कुठेतरी जास्त करून गर्दी झाला आपल्याला. होय, सगळीकडे गर्दी झालेली आहे. जसं की आता आपण पाहिलं काही महिलांच्या आपण काही प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात इथं जी गर्दी आहे ती आपल्याला गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच यामध्ये जिथं एकीकडं गॅस पुरवठ्याअभावी कुठेतरी कोल्हापूरकर रस्त्यावर आले होते, तिथे एकीकडे रस्ता रोको चालू आहे. गॅस पुरवठ्याचा कुठे ना कुठेतरी टंचाई आहे ती कोल्हापूरकरांना भासत आहे. आणि दुसरीकडे ही पेट्रोलच्या पुरवठ्याची जी टंचाई आहे ती कुठे ना कुठेतरी त्यांच्या चर्चेला मोठ्या प्रमाणात ऊत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे ही जी कोल्हापूरकर गर्दी आहे ही जी गर्दी आहे ती आता झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यामध्ये आता पुढे नेमकं कोणत्या भूमिका कशी असेल, यामध्ये प्रशासन नेमकं याला सतर्क राहण्यासाठी कोल्हापूरकरांना नेमकं काय आवाहन करेल हे पाहणं आता गरजेचं आहे. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.